मी काढतो. भारतरत्न ज्ञानाचा अथांग महासागर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगातच म्हणलं तर हरकत नाही वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. ज्या बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद दिली, त्यांच्यासाठी संघर्ष उभा केला, या देशाला संविधान दिलं, त्यांच्या जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये अनेक उपक्रम राबवलेले आहेत. कळंबमध्ये सुद्धा अनेक उपक्रम, त्या उपक्रमाच्या हजेरी लावून आज आमच्या कळंबमध्ये डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करत असताना रक्तदानाचा उपक्रम ठेवला होता. त्या ठिकाणी आम्ही आमच्या सहकार्यासह रक्तदान करून आज या महामानवाला अभिवादन केलेलं आहे. आज या ठिकाणी समता सैनिक दलाला च्या वतीनं गोरगरीब विद्यार्थ्यांना वही आणि पेनचं अखंड वर्षभर वाटप केलं जातं. त्या उपक्रमासाठी आमचे सहकारी पृथ्वीराजजी चिलवंत यांच्या वतीनं या ठिकाणी वह्या आणि पेन समता सैनिक दलाकडे सुपूर्द केलेलं आहे. आणि आज एक अत्यंत जल्लोषात आणि जोशात या महामानवाची आपल्या संपूर्ण जिल्हाभर जयंती साजरी होते. एकीकडे या ठिकाणी अन्नदान केलं जातं आहे, आपण वह्या पेन वाटप केले आहेत, रक्तदान शिबिर आयोजित केले आहेत. दुसरीकडे DJ लावून पण मोठ्या आवाजामध्ये जयंती साजरी केली जाते. याकडनं आपण काय आवाहन कराल? आणि मी तर केवळ भीमसैनिकांनाच नाही तर सर्वांना असं आवाहन करेन की थोर महापुरुषांना च्या जयंतीला आपण जल्लोषात जयंती नक्कीच साजरी केली पाहिजे. परंतु आपल्या वेगवेगळे जे वाद्य आहेत त्याच्यामुळं काही वृद्ध असतील, काही लहान मुलं असतील, काही या ठिकाणी रुग्ण असतील, त्यांना इजा होऊ नये याची काळजी घेऊन ही जयंती आपण साजरी केली पाहिजे. बहुतांश ठिकाणी आपण जर मागचा विचार केला तर ह्या 2-3 वर्षामध्ये थोडं DJचं प्रमाण वाढलं होतं, पण बऱ्यापैकी आता यावर्षी तो एक प्रमाण कमी होताना दिसतंय. आता आमच्या कळंबमध्ये आम्ही सर्वांनी शिवजयंतीपासून DJ मुक्त जयंती साजरी करण्याचं ठरवलं आणि आज बाबासाहेबाची जयंतीमध्ये वेगवेगळ्या मिरवणुका निघणार आहेत. तर त्या पारंपरिक वेगवेगळे मर्दानी खेळ असतील, लेझिम असतील, जहाज असतील, त्या माध्यमातून आज कळंबमध्ये मिरवणुका निघणार आहेत. आणि मी खरंच आव्हान करेन की आपण आपल्या जयंत्या ह्या नक्कीच अशा जल्लोषामध्ये साजऱ्या केल्याच पाहिजेत, परंतु त्या वाद्यामुळं कुणाच्या शरीराला किंवा कुणाच्या जीवितास धोका होऊ नये अशी याची काळजी सर्व भीमसैनिकांनी, शिवसैनिकांनी सगळ्यांनी घ्यावी असं आवाहन करतो.